दारखेल परिसरात बिबट्या प्रकरणासाठी पिंपळनेर तालुक्यातील दारखेल परिसरात भीतीचं वातावरण। रात्रीच्या सुमारास लोकवस्तीमध्ये बिबट्या शिरल्यानं एकच खळबळ उडाली आहे। साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। साक्री तालुक्यातील दारखेल गावात बिबट्यानं पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वारंवार बिबट्याचा वावर दिसत होता। या पार्श्वभूमीवर पिंपळनेर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले होते। रात्री साधारण 8 वाजताच्या सुमारास बिबट्या गावातील एका गोठ्यात अडकला। घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। शिताफीने राबवण्यात आलेल्या मोहिमेत बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यात आले आणि तो पूर्णतः तंदुरुस्त असल्याचं वन विभागाने सांगितलंय। नंतर या बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। ही मोहीम वन संरक्षक श्रीमती नीनू सोमराज, उपवन संरक्षक मोबा नाईकवाडी आणि सहाय्यक वनरक्षक योगेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वन परिक्षेत्र अधिकारी ओंकार ढोले यांच्या नेतृत्वाखाली वनपाल, वनरक्षक आणि वन मजुरांनी संयुक्तपणे बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले। अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्यस्तरीय कवी संमेलन आणि साडी वाटप कार्यक्रम धुळे जिल्ह्यात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आणि माथाडी कामगारांचे जनक कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय बहुभाषिक कवी संमेलन आणि कामगार महिलांना साडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। हा कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडला। उद्घाटन आमदार अनुप अग्रवाल यांचे पिता श्री ओमप्रकाश अग्रवाल यांच्या हस्ते झाले, तर दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन अतुलभाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ सोनवणे, शुभांगीताई पाटील, माजी महापौर प्रदीप करपे, मायाताई परदेशी, महादेव भैया परदेशी, ॲडव्होकेट नितीन जगताप, अमर फरताडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी जिल्ह्यातील आणि राज्यभरातील नामांकित कवी कवयित्रींनी आपल्या कवितांद्वारे रसिकांना मंत्रमुग्ध केले। सर्व सहभागी कवी कवयित्रींचा सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजन धुळे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब टाकटे यांनी केले। कार्यक्रमाचा प्रास्ताविक जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा उर्मिलामाई पाटील यांनी केले। तसेच 100 कामगार महिलांना मान्यवरांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ माथाडी कामगार मधुकर आनंदा जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात महासंघाचे विविध पदाधिकारी, युवक आघाडी व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि त्याचबरोबर दिवाळीचा सण आलेला आहे। माझ्या मताने बाकीच्या भावांना राग नको यायला पाहिजे की बहीण उनी की आमल्या वहिन्या तोंड कान तिरप करतील, पण आमच्या वहिन्या चांगल्याच येतील। पण जगनदादांनी त्या महिलांना म्हणजे बहिणींना साड्या देऊन जो आनंद आज घेतलेला आहे ना, तो आनंद लाखो रुपये देऊन सुद्धा मिळणार असा आनंद आज घेतलेला आहे। असं साडी वाटप पण आणि दुसरं की अनेक क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम असतील, आपले रक्तदान शिबिर असतील, असे अनेक कार्यक्रम दादांनी घेऊन आज ही जयंती खऱ्या अर्थाने अण्णासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। आपण अनेक कार्यक्रम बघतो की फक्त जयंती साजरी करायची, ढोल ताशे लावायचे आणि मात्र दुसऱ्या दिवशी तो भगवा खाली लोथळत असेल तरी चालेल, पण ते न करता मी माझ्या समाजाच्या हिताने जे समाज हिताचे कार्यक्रम आहेत ते केलं पाहिजे, हे फक्त एकटे जगनदादांना नेहमी मला माझ्या मताने जाणवत असतं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ नानासाहेबांनी पक्ष सोडून नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून येतात असे प्रदीप नाना करपे, भाभी, आम्ही तुम्हाला आत्ताच मी बहिणींना काहीतरी बोलली, तुम्ही असं म्हणू नका आमच्या महादेव भाऊंना की बहिणींचं ताई काहीतरी बोलत होत्या, अशा आमच्या मायाताई परदेशी, महादेव भैया, आमच्या वंदनाताई, तसंच विवेक सूर्यवंशी सर, बाविस्कर सर, वैभव दादा, सर्वच जण व्यासपीठावर, इंगळे दादा असतील, मगर दादा असतील, बरेच जण, बाकीचे सगळेच जण व्यासपीठावर विराजमान आणि आमच्या उर्मिलाताई तर नेहमी धडपडतच असतात। दादांनी, ताकते दादांनी